लढत जिंकतायत. ही दुसरी लढत नक्कीच प्रतिष्ठेची होईल की सामना कोण जिंकेल, सलग दुसरा विजय नोंदवण्यात कुठचा संघ या मैदानावरती यशस्वी ठरू शकतो. या मैदानावरती आमचे साथी समालोचक आणि तरुण भारतचे पत्रकार, त्याचप्रमाणे मच्छीमार समाजातील एक विश्लेषक, एक जाणकार अभ्यासू वृत्तीचे असे आमचे महेंद्र पराडकर यांचं इथं आगमन होतं दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून स्वागत या मैदानावरती. टेनिस क्रिकेट .inचे सन्मानचे गौरव सावंत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम जे या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत. मालवण शहर पाहिलं तर अतिशय पर्यटनाच्या स्थानी अव्वल असलेलं शहर, ज्या मालवणात येण्यासाठी कित्येक पर्यटक हे आतुर असतात. देवबाग चषक 2021 देवबाग गाव आयोजित भव्य दिव्य SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मोठ्या रकमेची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर VBR सावंतवाडी आणि TTMM कुडा हे दोन संघ क्वालिफायर ठरत आहेत. बघावं लागेल आजच्या दिवसामध्ये कुठचे दोन संघ हे आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर होतील. व्यासपीठावरती मालवणचे विद्यमान नगरसेवक सन्मान श्री पंकजी सादी आहेत, त्याचप्रमाणे सन्मान श्री नाना सावंत या स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहे. आपलंही खूप खूप मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे देवबाग मंडळ आणि संयोजन समिती यांना नक्कीच धन्यवाद द्यावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा जर विचार केला असता आणि मनाचा एक दिलदारपणा देवबाग गावातनं पाहायला मिळतोय. देवबाग गावामध्ये जरी मैदान नसलं तरी मालवणाचे शान आणि आणबाण असलेला टोपियोला बोर्डिंग मैदानावरती हा क्रिकेटचा महासंग्राम भरवण्याचा जो संकल्प केला त्याला नक्कीच दाद द्यावी लागेल. सलमीची विनीची जोडी मैदानात पावलं टाकतायत ते आशू फायटर्स अरोंदा क्रिकेट संघाची. स्ट्राईक एंडवरती गोपाळ बट्टा, उजव्या हाताचा फलंदाज तर त्याचा दुसरा साथीदार सलामीवीर गणेश चोडणकर. प्रारंभीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवरती सज्ज होतोय. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स इनकडनं गोलंदाजीची सुरुवात होताना दिसते. तो सुजित देवळी नावाचा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. नगराध्यक्ष चषक सावंतवाडी या स्पर्धेमध्ये आधी आर्यन देवली संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं होतं आणि सर्वेश नाईकच्या खांद्याला खांदा लावून एका सुरेख सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं होतं. मात्र आज प्रतिनिधित्व करतोय तो परिस्फोट उभा दंडा या क्रिकेट संघाचं. पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांचा खेळ सुरू होतोय आणि स्ट्राईक एंडवरती सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव गोपाळ बट्टा. उजव्या इष्टीवरचा हा चेंडू थोडासा खाली राहतोय, ज्या चेंडूवरती गोपाळ बट्टाकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता होते ती पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. नशिबाची सुदैवाची साथ ही परिस्फोट उभा दंडा क्रिकेट संघाच्या बाजूने लागले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रतिस्पर्धी आशू फायटर्स आनंदा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण. गोपाळ बट्टा ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, एक अष्टपैलू खेळाडू आणि क्रिकेट नसतात भिनलेला असा हा गोपाळ बट्टा. या मधल्या इष्टेवरचा सुरेख चेंडू, बहुधा या चेंडूवरती चेंडू सोडावा की मारावा या द्विधा मनस्थितीमध्ये शेवटच्या चेंडूवरती बॅट आणतोय. मात्र सुजित देवळीकडे एक नामी संधी होती, त्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची ही नामी संधी वाया दवडली गेली ती सुजित देवळीकडनं.
सलग 2 चेंडू हे निर्धाव गल्ले जात आहेत, ज्या गोपाळ भट्टाला अजूनही खातं उघडणं बाकी. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय पहिल्या 2 चेंडूंवरती आणि बघावं लागेल एका मोठ्या फटक्याने की एकेरी धावेने गोपाळ भट्ट आपलं खातं उघडेल ते आशू फायटर्स आरोंदा क्रिकेट संघासाठी. ज्या या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने सुरेख फलंदाजी केली होती तोच गोपाळ भट्टा स्ट्राईक एंडवरती. यावेळी मात्र बघितलं पवित्र फलंदाजाचा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न बहुधा याही वेळी असफल ठरताना दिसतोय, कारण फलंदाजाचा टान्स ओळखण्यात यशस्वी ठरला तो सुजित देवळी नावाचा फलंदाज. आणि यावेळी डाव्या यष्टीवरचा हा मारा एका निर्धाव चेंडूने सांगत होते ते सुजित देवळी याच्या गोलंदाजीवरती. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, थोडीशी कल्पकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीवरती सुजित देवळी नावाचा गोलंदाज. प्रारंभीचे 3 चेंडू निर्धाव चेंडूने सांगता थोडंसं दडपण हे गोपाळ भट्टावरती पाहायला मिळतंय. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलबादचं जोरदार अपील. पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत उमेश मांजरेकर, त्यांच्या साथीला एम्ब्रोस अल्मेडा. थोडासा उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असं हे अपील. मात्र MCA मान्यता प्राप्त पंच उमेश मांजरेकर, त्यांच्या साथीला एम्ब्रोस अल्मेडा. एकेकाळी प्लेबॉयज मालवण संघाचं ज्यांनी कित्येक वेळा SBD आरोंदा क्रिकेट संघ. अपील पंच फेटाळून लावतायत, निर्धाव चेंडूने सांगता होते. प्रारंभीच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी, ज्या पहिल्या षटकातील. अजूनही गोपाळ भट्टा याला खातं उघडणं बाकी. आता म्हणतात 4 चेंडू निर्धाव फेकतोय. नाणेफेक सुदैवाची साथ ही परिस्फोट उभा दंडा क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर सुजित देवळी थेट कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी खुलवट टप्प्याचा हा चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक, मात्र मिड ऑफचा शतरक्षक त्या चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धावसंख्येने 5व्या चेंडूवरती गोपाळ भट्टा आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती नाममात्र अवघी 1 धाव. पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकाचा हा खेळ सुरू आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सुजित देवळी याचा आणि सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत सुजित देवळीची 5 चेंडूंचा खेळ समाप्त, अवघी 1 धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती. आणि ज्या गोलंदाजीची अति आवश्यकता होती, पॉवर प्लेचं षटक हे कमी धावसंख्येचं गणलं जाईल का, मात्र त्या धर्तीवरती सुरेख प्रयत्न म्हणावं लागेल सुजित देवळी याचं. गडी बाद जरी करू शकलं नाही तरी एक मात्र कंजूशी करणारी गोलंदाजी ही सुजित देवळीची. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरचा आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटला जाऊन सुरेख स्क्वेअर कट करतोय. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होते आणि एकेरी धाव मिळते. गणेश मात्र एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्ती अखेर अवघ्या 2 धावा बिनबाद धावफलकावरती. SDJ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य मोठ्या रकमेची ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना SBD आरोंदा संघ अवघ्या 2 धावा बिनबाद धावफलकावरती. प्रशंसा करावी लागेल सुजित देवळीची, काय सुंदर षटक टाकलं, एका अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी केली आणि टेनिस क्रिकेटमधील एक मोठा फलंदाज, एक मोठं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, ज्याने कित्येक वेळा फ्रेंडशिप चेन्नमन संघाचं नेतृत्व केलं, कित्येक वेळा फ्रेंडशिप चेन्नमन संघाला मोठमोठे चषक उंचावून दिले, त्या गोपाळ भट्टाला शांत ठेवण्यात यशस्वी झाला तो सुजित देवळी नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय. संदीप नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी लोअर फुलटचा हा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा देखना फटका, चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
तर संदीप याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय ते गणेशकडनं. रिव्हर्स स्वीपचा देखणं फटका, त्याच्यावरती 6 धावा. या 6 धावेने स्वतःचं खातं उघडलं जातंय ते गणेश याने आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 8 धावा धावफलकावरती बिनबाद. दुसरं षटक प्रगतीपथावर संदीप हा गोलंदाज गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. परिस्फोट उभा दंडा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. सुदैवाची साथ या संघाच्या बाजूने पाहायला मिळाल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रथम क्षेत्ररक्षण करताना तर प्रतिस्पर्धी SBD आरुंद संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं. पंचांच्या उजव्या साईडने राईट अँड राऊंड विकेट एंडने आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. मधल्या एष्टीवरचा बॅकफुटला जातोय. कव्हरचा देखणा फटका. 2 शतरक्षक आणि चेंडू यामध्ये असलेली शर्यत. अखेर चेंडू जिंकतोय आणि चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. करतोय तो गणेश जोडणकर नावाचा फलंदाज आणि पहिलं षटक जे कमी धावसंख्येचं निघालं त्याची कुठेतरी भरपाई या दुसऱ्या षटकात होताना दिसतंय. दुसरं पॉवर प्लेचं हे अनिवार्य षटक हाताळताना दिसतोय तो संदीप नावाचा गोलंदाज. मात्र त्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातंय ते एका बाजूने उजव्या हाताचा फलंदाज गणेशकडनं. सांघिक धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळते. 12 धावा बिनबाद धावफलकावरती. दोन्ही संघांसाठी एक अस्तित्वाची लढाई असेल, प्रतिष्ठेची लढत असेल, कारण दोन्ही संघ आतापर्यंत एक लढत जिंकतायत. याही वेळी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मधल्या एष्टीवरती बहुधा आडवा सापडतोय. पंचांचं बोट हे आकाशाच्या दिशेने आणि पहिला हादरा बसतोय तो SBD आनंद क्रिकेट संघाला. एक मोठा मासा गळायला लागतोय आणि गणेश चोडणकरची खेळी समाप्त. ही खेळी नटलेली समाप्त होताना दिसते. ते एक बेजबाबदार फटका म्हणावा लागेल. रिव्हर्स स्वीपचा फटका. ज्या रिव्हर्स स्वीपच्या फटक्याला दुधारी तलवार म्हटली जाते ती दुधारी तलवार यावेळी अपयशी ठरली आणि तंबूचा रस्ता धरावा लागला तो गणेश चोडणकरला. यावेळी त्याची जागा घेण्यासाठी वन डाऊन या पोझिशनवरती वर्णी लागतंय ते फलंदाज माहूद शहा हा फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो SBD आरोंदा क्रिकेट संघासाठी. गोपाळ भट्टा त्याच्या साथीला गणेश चोडणकर ही फलंदाजी मैदानावरती स्थिरावेल का? एक धावसंख्येचा पाया रचला जाईल का? मात्र ऐन मोक्याच्या क्षणी एक महत्त्वाच्या क्षणी हा फलंदाज माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज माऊद शहा हा स्ट्राईक एंडच्या दिशेने. सुरेख परती म्हणावी लागेल संदीप या गोलंदाजाची. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय. यावेळी डाव्या एष्टीवरचा सुरेख चेंडू डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका निघतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती तो SBD आरोंदा क्रिकेट संघ. यावेळी उजव्या एष्टीवरचा हा सुरेख चेंडू हलक्याने चेंडू स्टेअर केला जातोय. गलीच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होते आणि एकेरी धाव मिळते ती माऊशला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 19 धावा धावफलकावरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सलामीवर स्ट्राईक एंडला दिसतोय तो गोपाळ भट्टा. पॉवर प्लेचं हे दुसरं अनिवार्य षटक. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय तो परिस्फोट उभा दांडा क्रिकेट संघाकडनं.
यावेळी उजव्या इष्टीवरती चप्पल होऊन सुरेख फटका, ज्या जागी शतरक्षक नव्हता अशा जागेची पाहणी केली. दोन शतरक्षकांच्या बन्ना चेंडू डीच लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खाऊची व्यवस्था केलेली आहे. आमच्या देवबागचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी त्या नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. प्रारंभीची 2 षटकं पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिलं षटक अवघ्या 2 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक तब्बल 21 धावांचं हे महागडं षटक ठरतंय ते परिस्फोट उभा दांडा क्रिकेट संघासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. तिसऱ्या षटकावरती बघावं लागेल कुठच्या गोलंदाजाची वर्णी लागतंय, कारण ज्या पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं गेलं, ज्या सुजित देवळीकडनं काय सुंदर गोलंदाजी केली होती, एक कंजूशी करणारी गोलंदाजी त्याच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळाली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकावरती आक्रमण केलं गेलं ते गोपाळ भट्टा त्याच्या साथीला माहुज शहा या 2 फलंदाजांकडनं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीवरती निहाल गटवळ सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय ते थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी सुरेश चेंडू हा उजव्या एष्टीवरचा आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखील फटका, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण होतंय आणि दुहेरी धाव पूर्ण होताना दिसते. तिथून फलंदाजांमध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. पहिली धाव ही चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र आपापल्या पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित परतले ते दोन्ही फलंदाज गोपाळ भट्टा त्याच्या साथीला माहुज शहा. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते. 25 धावा पाव शतक फलकावर लागतंय ते प्रथम फलंदाजी करताना. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला सुंदर शतरक्षण होतंय, ती फेक बघावी लागेल. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायरकडे. पॉपिन क्रीज पासून दूर राहतोय की काय फलंदाज, मात्र बघावं लागेल. तोपर्यंत आपण तिसऱ्या अंपायरकडे काय इशारा येतोय, काय निर्णय येतोय हे बघावं लागेल. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा निर्णय असेल. देवबाग चषक 2021 देवबाग गाव आयोजित भव्य दिव्य SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील दुपारच्या सत्रातील लढत पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला संबोधलं जात आहे, आपण ज्या ठिकाणी बसत आहात त्या ठिकाणी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचं अंतर पाळा, जेणेकरून ही स्पर्धा सर्व कोरोनाच्या नियमांचं पालन करून हे राबवली जात आहे आणि या स्पर्धेसाठी आपल्याकडनंही कुठच्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या. ज्या गॅलरी इथं उभे केलेल्या आहेत त्या गॅलरीमध्ये बसून या सामन्याचा आस्वाद घ्या. एकाच जागी जास्त गर्दी करू नका आणि मैदानावरती मास्कचा वापर गरजेचा. तिसऱ्या अंपायरचा इशारा येतोय फलंदाज बाद झाल्याचा आणि दुसरा हादरा बसतोय तो SBD अरुंदा क्रिकेट संघाला. माहुज शहाची खेळी समाप्त होताना दिसते आणि ज्या टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला आत्महत्या संबोधले जात आहे त्या आत्महत्येचा बळी ठरतोय तो माहुज शहाचा दुसरा हादरा आणि दुसरा मोठा मासा गळ्याला लागतोय तो अरुंदा क्रिकेट संघाचा. तोपर्यंत ऐकूया DJ कडनं एक सुगम संगीत. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो दाजी धुरत नावाचा फलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती नितीन घाटवळ नावाचा गोलंदाज, निहाल घाटवळ नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि सज्ज होतोय तो पुढील चेंडूवरती. यावेळी उजव्या इष्टीवरती शपल होऊन सुरेख प्रयत्न झालाय तो फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
लेगची यावेळी मात्र सुरेख फटका निघतोय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांचा इशारा पंचांचा. केला तर त्या चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेने सुंदर सुरेख चौकार पाहायला मिळाला. यानंतर मात्र थोडीशी दिशा बदलली. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फटक्यांची निवड केली आणि डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. षटकरच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ते SBD अरुंदा क्रिकेट संघाची 35 धावा धावफलकावरती प्रदीप यांच्या मोबदल्यात. आता जो बटा याने जो षटकार मारला तो या स्पर्धेतील 100वा षटकार ठरलेला आहे. नक्कीच टाळ्यांच्या गजरात साजूक करू या स्पर्धेतील हा 100वा षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करतोय. धाव काही मिळू शकत नाही ती SBD अरुंदा क्रिकेट संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्या सुजित देवळीने हाताळलं अवघ्या 2 धावांचं. त्यानंतर मात्र धावांचा ओघ जो सुरू झाला. गणेश चोडणकर त्याच्यानंतर माऊश शाह या 2 फलंदाजांनी मात्र हे चित्र थोडंसं बदलून ठेवलं. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा हा खोलवट टप्प्याचा चेंडू. बहुधा या चेंडूवरती धाव घेणं ही तमाम शंका समाप्त झाली. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या ही 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी म्हणजे निम्मा षटकांचा खेळ बाकी आणि निम्मा षटकांवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल, किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी परिस्फोट उभादांडा क्रिकेट संघासमोर उभं केलं जाईल ते SBD अरुंदा क्रिकेट संघाकडनं हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडरसिक मायबाप प्रेक्षकांची रजा घेतोय आणि मायक्रोफोनवरती ऐकूया आमचे नितीन नाईक यांचा आवाज. हॅलो. आपल्या या स्पर्धेसाठी हे सर्व मंडप आणि सर्व जे DJ आणि सगळे या ठिकाणी मंडप डेकोरेशन जे झालेलं आहे ते आमच्या देवबाग गावातीलच पद्माकर मालणकर यांचं आहे. आपल्या शुभकार्यासाठी किंवा लग्न समारंभासाठी आणि स्पर्धांसाठी जर मंडप किंवा साऊंड हवे असतील तर पद्माकर मालणकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप जी. प्यार भरे नमस्कार के साथ इस मालवन के टोपी वाला मैदान के ऊपर मैं नितिन नाइक तमाम दर्शकों को फिर एक बार नमस्कार करता हूं. 35 रन कुल मिलाकर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी एक बेहतरीन शुरुआत खास तौर से गोपाल बटा की. लगभग 2 विकेटों का पतन पूरी जिम्मेदारी कंधों के ऊपर लेकर दाजी धुरत के साथ कैप्टन ऑफ सिंधुदुर्गा खेरवाड़ा का ये सपूत गोपाल बटा मैदान के अंदर दाजी धुरत के सामने. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सुचित देवड़ी पहली गेंद उठाकर खेलने का प्रयास. अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है. देखना अंपायर का इशारा. अंपायर का इशारा हमारी ओर ऑलमोस्ट अल्मेडा का 4 रन का इशारा और इस 4 रन के साथ रन संख्या जो कि तब्दील 39 रन 2 विकेट का नुकसान. में सिर्फ 2 रन बिल्कुल निकले थे लेकिन उसके बाद बिल्कुल वापसी के तौर पर गोपाल बटा की बेहतरीन बल्लेबाजी. दाजी धुरा साथ देता हुआ फिर एक बार उठाया गेंद जब तक कि सीमा रेखा के नजदीक. देखना है खिलाड़ी मौजूद. आसान सा लॉलीपॉप सा कैच. दाजी धुरत को लौटना होगा वापस. तीसरे विकेट का पतन. 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर डिस है.
रन, मात्र 39 रन, बिल्कुल बेहतरीन शुरुआत दिखाई दे रही थी। जिस ढंग के साथ लगभग शुरुआत हुई थी, थोड़ी सी सावत शुरुआत थी, लेकिन उसके बाद दूसरे तीसरे ओवर में बहुत सारे रन बनाए गोपाल बटा के द्वारा, बिल्कुल करारे जवाब दिए गए। लेकिन उसके बाद वापसी के तौर पर बिल्कुल नाफातुला ओवर फिर एक बार मालगांव का सपूत मैदान के अंदर पेश करता हुआ सुरेश मांजरेकर, जो कि नया बल्लेबाज से बिल्कुल जगह लेगा दाजी तुरत की गोपाल बटा को साथ देने के लिए मैदान के अंदर। चौथा ओवर जो कि इस वक्त प्रगति पथ के ऊपर, 3 विकेटों का नुकसान। पहले बल्लेबाजी जो कि उभादांडा टीम के सामने आरुंदा की तरफ से 39 रन, 3 विकेट का नुकसान। ठीक कमेंट्री बॉक्स कक्ष के सामने की तरफ से सुचित, अच्छी गेंद थी, बिल्कुल सम्मान के साथ धकेला हुई अलोंग द कारपेट, जब तक कि डीप से खिलाड़ी दौड़ कर आकर गेंद को उठाता, थ्रो करता, तब तक पूरा समय था अंपायर के ऊपर बिल्कुल जोरदार अपील भी हुई, रन आउट के लिए, लेकिन अंपायर बिल्कुल तस से मस नहीं हुए, बिल्कुल सुरक्षित अपने क्रीज के ऊपर 2 रन आसानी के साथ। रन संख्या 41 स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेटों का नुकसान। गोपाल बटा बिल्कुल जब जब मैदान के बीच में बिल्कुल दौड़ पेश करते हैं, काबिल तारीफ, देखने लायक नजारा बनता है। कुछ ऐसे नाम बिल्कुल हमारे जुबान के ऊपर अक्सर आया करते हैं, अक्षय घाटवल हो, बिल्कुल बांदा का साई कानेकर हो, साई कानेकर जिनके बारे में बिल्कुल याद आई है, आज उनका भाई जन्मदिन। भूषण, बिल्कुल ढेर सारी शुभकामनाएं होगी, क्योंकि रनिंग बिटवीन द विकेट के लिए इन नामों के साथ कई दफा हम जुड़े। फिर एक बार सुचित उठाकर खेलने का प्रयास, बहुत ही अच्छी गेंद, रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, विकेट के पीछे गेंद गई बिना किसी रन के, बिना किसी नुकसान के। 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेटों का नुकसान। दाजी धुरत को गवाया है, अबू भड़गावकर बिल्कुल आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। अब सुरेश मांजरेकर जो कि मैदान के अंदर साथ देने के लिए गोपाल बटा को। गोपाल बटा आज के दिन का पहला मुकाबला मैन ऑफ द मैच बने थे। फिर एक बार सुचित के सामने अच्छा शॉट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, कॉपी बुक स्टाइल का क्रिकेट, डीप पॉइंट की दिशा में खिलाड़ी मौजूद, जब तक कि गेंद को उठाता, थ्रो करता, 1 रन आसानी के साथ, 1 रन के साथ। रन संख्या 42 जो कि स्कोरबोर्ड के ऊपर, 42 रन, 3 विकेटों का नुकसान। चौथा ओवर बिल्कुल थोड़ा सा नफातुला ओवर कहा जाएगा, जिसमें 1 विकेट बना। जिस रफ्तार के साथ रन बन रहे थे उसके ऊपर अंकुश लगाने में बिल्कुल कामयाब सुचित। लेदर बॉल का क्रिकेट हो, टेनिस बॉल का क्रिकेट हो, बिल्कुल आजकल चर्चाएं इस खिलाड़ी की बेहतरीन योगदान, ऑलराउंडर खिलाड़ी का हैसियत से मैदान के अंदर उभादांडा टीम की तरफ से योगदान देता हुआ ये खिलाड़ी। मलगांव के ऐसे बहुत सारे नाम, रंजन केनी, समीर मलगांवकर, शेखर राहुल, और साथ ही साथ बिल्कुल ये सुचित देवड़ी, बेहतरीन योगदान प्रतियोगिता के दरमियान उभादांडा टीम की तरफ से। सुचित फिर एक बार तैयार, बहुत ही अच्छी गेंद, बिल्कुल वही अलोंग द कारपेट, जब तक कि कवर की दिशा में खिलाड़ी आता, बिल्कुल थ्रो करता। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाजों की फिर मर्तबा जुड़े 2 रन, और इस 2 रन के साथ रन संख्या 44 रन, 44 जो कि स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेट का नुकसान। ओवर की समाप्ति, चौथा ओवर जो कि समाप्त, 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेटों का नुकसान। किस तरह की होगी गेंदबाजी, होंगे फिर एक बार सेवा में उपस्थित, लेकिन तब तक सुनते एक और डीजे का गाना। चौवालीस रन, 44, 3 विकेटों का नुकसान। 4 ओवर का खेल हुआ समाप्त, बिल्कुल निर्णायक आखिर के बिल्कुल 12 गेंदों का जो कि खेल बाकी।
जयराम परब बिल्कुल पिछले मुकाबले में यादगार गेंदबाजी की थी। शुरुआत को वो मुकाबला था जिसमें बल्ले गेंदबाजी करते वक्त वो आखिरी निर्णायक 6 गेंदे जिसके ऊपर बिल्कुल अंकुश लगाया था, अच्छे खासे रन नहीं बने थे और उसी का कारण था कि अच्छी रन संख्या होने के बावजूद भी आखिरी सेशन में रन ना बनने के कारण एक अच्छा टोटल के ऊपर बिल्कुल उस मुकाबले में एक बड़ी जीत अर्जित करके अगले मैच के दरमियान बिल्कुल रुक करिए उभादांडा की टीम। अब देखना है ये 5 ओवर आखिरी 12 गेंदे मैदान के अंदर। गोपाल बटा अभी भी मौजूद, 44 रन, पिछला मुकाबला 75 रनों का। अब देखना है क्या उस तक जाएगी या नहीं। अरुण का केमा फिर एक बार उठाकर खेला शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में, जब तक कि खिलाड़ी दौड़ कर आकर गेंद को उठाता, थ्रो करता, सिर्फ 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 45 रन, 3 विकेटों का नुकसान। सुरेश मांजरेकर और गोपाल बटा की जोड़ी 11 गेंदों के ऊपर बिल्कुल मुंहतोड़ जवाब होगा। शायद बड़े बड़े शॉट देखने को मिलेंगे क्योंकि यहां से बिल्कुल इस तरह के पड़ाव में मुकाबला जीतने के लिए एक अच्छी टोटल खड़ी करनी होगी। जयराम परब छोटे रनअप के साथ फिर एक बार अच्छी गेंद थी, बिल्कुल खड़े खड़े शॉट खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का सही तरह संपर्क नहीं हुआ जब तक कि अंपायर का इशारा है बल्ले से लगकर गेंद। 1 रन खाते में जुड़ा सुरेश मांजरेकर के, रन संख्या तब्दील 46 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 46, 3 विकेट का नुकसान। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर जयराम परब ठीक हमारे सामने वाले चोर की तरफ से। 5 ओवर की अगली गेंद उड़ाया, बिल्कुल कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रन का इशारा। परब के सामने फिर एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, कुनारा लेकर स्क्वायर अंपायर के बिल्कुल बगल में से निकलती हुई, जब तक कि थ्रो आता सुरक्षित सुरेश मांजरेकर अपने क्रीज के ऊपर। मात्र 1 रन के ऊपर संतुष्ट, 1 रन के साथ रन संख्या 53, 53 रन, 3 विकेटों का नुकसान। आज थोड़ा सा बैटिंग ऑर्डर में भी दूसरे मुकाबले में बदलाव देखने को मिला। 1 डाउन के स्वरूप में बिल्कुल आपू पाड़गावकर देखने को मिले, उसके बाद दाजी धुरत को देखने का अवसर मिला। अब पूरी जिम्मेदारी जो कि अपने कंधों के ऊपर लेकर सुरेश मांजरेकर के साथ कुछ अलग करने का प्रयास, बहुत ही अच्छा प्रयास, गेंद सीमा रेखा पार। एक अंपायर का इशारा, एक और इशारा 6 रन का, और इस 6 रन के साथ रन, 3 विकेटों का नुकसान। जयराम फिर एक बार तैयार, फिर एक बार खेलने का प्रयास, अनुरुद्ध किनारे लेकर गेंद जा रही है, 1 रन आसानी के साथ मिलेगा, दूसरे की होगी नहीं मांग। 1 रन के ऊपर संतुष्ट, 1 रन के साथ रन संख्या बनी। 5 ओवर की समाप्ति कुल मिलाकर स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाले तो 60 रन, 3 विकेटों का नुकसान। पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद हारुंदा की टीम उबादांडा के सामने डिज है।
लगभग 12 की औसत 60 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगातार जिक्र किया जा रहा है। हम बिल्कुल पिछला मुकाबला गोपाल बटा का 75 रन दिखने को मिले। अब देखना है आखिरी 6 गेंदों का खेल बाकी गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निहाल घाटवल। फिर एक बार निहाल घाटवल उड़ाया, बिल्कुल काफी देर तक गेंद हवा में। देखना है गेंद जाएगी या नहीं। अंपायर का इशारा बिल्कुल हमारी ओर। गेंदों का खेल बाकी 60 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बेहतरीन योगदान इस प्रतियोगिता के दरमियान बिल्कुल लगातार दूसरे मुकाबले में गोपाल बटा के द्वारा इस मालवण के टोपी वाला बोर्डिंग मैदान के ऊपर देवबाग चषक 2021 प्रतियोगिता का तीसरा दिन और दोपहर के सत्र का बिल्कुल दूसरे पड़ाव का मुकाबला। इस दौरान इस मैदान के अंदर एक बेहतरीन प्रतियोगिता और बेहतरीन आयोजन तारीफ करनी होगी बिल्कुल ऑर्गेनाइजिंग कमेटी की। बहुत ही अच्छा माहौल जो कि इस वक्त इस प्रतियोगिता के दरमियान। निहाल फिर एक बार गोपाल बटा के लिए उठाकर खेला, बिल्कुल काफी देर तक हवा में। खतरे की घंटी गेंद के नीचे खिलाड़ी, एक और सफलता निहाल घाटवल के नाम। बटा लगातार प्रतियोगिता के दरमियान दूसरे मुकाबले में फिर मर्तबा 24 रनों का योगदान। एक बेहतरीन शुरुआत बिल्कुल। अब देखना है रन संख्या जिसके ऊपर रोक निहाल घाटवल के द्वारा 2 विकेट ऑन हैट्रिक के ऊपर, 2 गेंदों के ऊपर 2 विकेट, 60 रन स्कोरबोर्ड के ऊपर। नया बल्लेबाज देवीदास कुबल वैभव के लिए यह गेंद फिर एक बार उड़ाया, काफी देर तक गेंद हवा में। गेंद के नीचे खिलाड़ी, क्या बनेगी हैट्रिक? जी हां, निहाल घाटवल। आज का दिन का यह बिल्कुल पहला हैट्रिक निहाल घाटवल के नाम। 60 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 6 विकेटों का नुकसान। डीजे उसके बाद निहाल घाटवल। अगर भाई हमारे बगल में बैठे मंगेश सर जी, वो बता रहे गुरु शिष्य मैदान के अंदर थे। एक जगह था गोपाल बटा और उसके बिल्कुल विपक्ष जो कि निहाल घाटवल। ये राजन घाटवल के सपूत निहाल घाटवल।
बहुत ही अच्छी गेंद, लगातार कसावट भरी गेंदबाजी का नमूना इस मर्तबा इस वक्त निहाल घाटवल के द्वारा। 4 बिंदी गेंदे, ये तो बात तय है कि जो कि 60 के बाद की रन संख्या, उसके ऊपर जो रोक है ना, उसका कारण है निहाल घाटवल। 75 हम बता रहे थे। फिर एक बार काफी देर तक गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और विकेट। 5 बिंदी गेंद, 4 विकेट और अंकुश पाम्बरडेकर के बाद प्रतियोगिता की दूसरे हैट्रिक मुकम्मल करता हुआ निहाल घाटवल 60 रन 7 विकेट का नुकसान डिजे। मुझे बता रहे कि एक भी मेडन ओवर अब तक इस प्रतियोगिता में देखने को नहीं मिला है। तो क्या ये इतिहास मैदान के अंदर बिल्कुल रचाया जाएगा निहाल घाटवल के द्वारा। 5 गेंदे डाल चुके हैं, 4 विकेट हासिल, 1 बिंदी गेंद। ओ बेहतरीन गेंद, काबिल तारीफ। या भाई बिल्कुल मेडन ओवर इस प्रतियोगिता का निहाल घाटवल के द्वारा ओवर की वही समाप्ति। कुल मिलाकर इस प्रतियोगिता के दरमियान बेहतरीन मुकाबले की बिल्कुल पहली इनिंग समाप्त। रन संख्या 60 रन, यानी कि जीत का फासला 61 रनों का। किस तरह से बना पाएगी ये 61 रन उभादंडा की टीम अरुंधा के खिलाफ, ये जानकारी देने के लिए बिल्कुल हमारे माइक्रोफोन में बिल्कुल परिवर्तन के तौर पर बदलाव हमारे बंबई के एक और साथी निहाल घाटवल की अगर बात बताएं, बिल्कुल 2 ओवर में 5 विकेट, जिसमें 8 रन खर्च किए। ये जानकारी के साथ माइक्रोफोन में बदलाव 61 रन का किस तरह से किया जाएगा प्रतिकार, किस तरह से लक्ष्य को पाया जाएगा, जानकारी देने के लिए हमारे एक और साथी जो कि बंबई से हमारे साथ जुड़े हैं, माइक्रोफोन पर आमंत्रित करते हैं नितिन अलवेज जी को। और कुछ देर के लिए मैं नितिन नाइक तमाम दर्शकों की साथ ही साथ हमारे खिलाड़ियों की इजाजत लेता हूं। धन्यवाद। हॅलो, देवबाग चषक 2021 वर्ष पहिले मी या ठिकाणी बक्षीस थोडक्यात वाचून दाखवतोय। प्रथम पारितोषिक रोख रुपये 1,21,000 आणि भव्य दिव्य चषक बक्षीस आहे ते हॉटेल ओशन ब्लिस यांच्याकडून आणि भव्य दिव्य चषक हॉटेल विंडमिल यांच्याकडून। द्वितीय पारितोषिक रोख रुपये 75,021 बक्षीस आहे ते एक्वानिला बीच रिसॉर्ट देवबाग यांच्याकडून आणि भव्य दिव्य चषक हॉटेल विंडमिल यांच्याकडून। तृतीय पारितोषिक रोख रुपये 21,021 पारितोषिक दिला येते आमच्या देवबाग गावचे सन्माननीय श्री भरतजी पारसेकर यांच्याकडून। यांच्याकडून आणि भव्य दिव्य चषक विंडमिल हॉटेलकडून। चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 21,021 हे दिलाय ते आमचे मित्र सन्माननीय महेशजी चोपडेकर आणि भव्य दिव्य चषक आहे तो हॉटेल विंडमिल यांच्याकडून। तसेच मालिकावीर साठी सायकल आणि चषक व तसेच इतर वैयक्तिक बक्षिस, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर अशी वैयक्तिक बक्षिस आहेत। शिवाय या स्पर्धेतील जे सर्व चषक आहेत ते सर्व चषक हॉटेल विंडमिल यांच्याकडून प्रायोजित केलेले आहेत। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि मंगेशजी बांदेकर विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। हे आमचे लाडके दर्शन बांदेकर यांचे पिताश्री आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हायचं आहे।
हॅलो, या ठिकाणी आपले देवबाग गावचे दाजीजी राऊळ आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. दाजी राऊळ. धन्यवाद नितीन नाईक. सामना तुम्ही बघतायत आशिष स्पोर्ट्स अरोंदा आणि परी स्पोर्ट्स उभादांडा वन द टॉस. दे डिसाईड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केलं ते म्हणजे आशिष स्पोर्ट्स अरोंदा या संघाला. 6 षटकामध्ये 60 धावा केल्या आणि 61 धावांचं आव्हान परी स्पोर्ट्स उभादांडा या संघासमोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक आणि दत्ता ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. यस, उमेश मांजरेकर सर अँड एमरोज अल्मेडा, दोन दिग्गज अंपायर तुम्ही बघतायत. स्ट्राईकला तुम्ही बघतायत अभिषेक साळगावकर आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही बघतायत दत्ता धुरी. गोलंदाजी मार्कर बघताय प्रथम षटक घेऊन सिग्नल होते अंपायरचं नितीन राणे. पहिला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये बघायचा आहे. मिडॉन येतोय एका हाताने वन हँड डायरेक्ट क्लाउड स्टाईलमध्ये. स्टंपवर चेंडू लागला मात्र परत बघा गॅदर करताना 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. एकच धाव कंप्लीट होते कारण पहिली धाव घेताना मला वाटतं कॉल दिला होता. तर स्ट्राईकला दत्ता दोरी प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे अंपायर्सकडून गार्ड मागतायत. अंपायर उमेश मांजरेकर तिकडे आहेत. बघायचं आहे लेग स्टंप का मिडल स्टंप. अजूनही 60 धावा करायच्यात. निहाल काय म्हणाल मित्रांनो, इतिहास घडवला. सेकंड हॅट्रिक या स्पर्धेची. मिड ऑफला चेंडू गेला. आता वैयक्तिक 1-1 या धावसंख्येवर दोन्ही फलंदाज अभिषेक आणि दत्ता तिकडे खेळतात. धावसंख्या ती म्हणजे 2. अजूनही 59 धावा करायच्या आहेत. या अगोदर राजभाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये तुम्ही आवाज ऐकला सन्मान्य नितीन नाईक. आम्ही कुठेही गेल्यावर सांगतो नितीन नावाची माणसं खूप हुशार का असतात. नितीन बाणगुडे पाटील, नितीन नाईक असून दे, माझंसुद्धा नाव नितीनच आहे. तर थोडासा हा विनोद आहे मित्रांनो. क्रिकेटच्या क्षेत्रामधील फलंदाज तिकडे बाद होतोय. देवबाग चषक, देवबाग गाव आयोजित SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021. आजचा हा 3रा दिवस, पर्व पहिले. अतिशय चांगलं आयोजन नियोजन तुम्ही बघतात. हिरवगार वातावरण आहे. अवेलेबल टू लोन, गुड पिच. आजूबाजूला सर्व शक्तिपीठे आहेत. आमच्या डाव्या साईडला मालवणचा ऐतिहासिक किल्ला आहे मित्रांनो, जो काल इतिहास आम्ही बराच सांगितला. उजव्या साईडला जर बघितलं तर देवबाग संगम, भोगवे बीच, निवती किल्ला, आयलंड या सगळ्या गोष्टी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शहर म्हणून ओळखलं जातं मालवण मित्रांनो, लक्षात ठेवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे प्रतीक. अभिषेक तिथे मला वाटतं बाद होतोय. आता दत्ता आणि प्रतीकला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण तुमच्यासमोर 61 धावाचं टार्गेट आहे. तर यासाठी महत्त्वाचं काय ती म्हणजे पार्टनरशिप. कालच आम्ही सांगितलं होतं पार्टनरशिप मग क्रिकेटची असून दे किंवा संसाराची असून दे किंवा बिझनेसची असून दे, ती जर चांगली झाली तर त्याचा शेवट गोड होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. बुधवारच्या दिवशी सुद्धा अतिशय चांगलं प्रेक्षक वर्ग तुम्ही आज इकडे बघतायत. समोर एक मोठा बॅनर बघताय देवबाग चषकचा, आमच्या मान्यवरांचा तुम्ही फोटो तिकडे बघतायत. आम्ही सांगितलं होतं आमच्या समोर जो कॅमेरामॅन आहे तिकडे जर षटकार मारला तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. आजच्या दिवसासाठी ही सुवर्ण संधी आहे. शेवटच्या मॅचमध्ये तर आपण बाहेर जो कॅच पकडला त्यासाठी 100 रुपये आमच्याकडून आम्ही ठेवलेले. त्या नितीन राणे कॉमेंट्री बॉक्सकडून 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. पॅडी स्टाईल गोलंदाजी करतात. पद्माकर शिवलकर
मात्र बॅडलक इंडियन टीममध्ये कधीच चान्स लागला नाही. मात्र एक खासियत होती शिवाजी पार्कची, विनोद कांबळे आणि सचिन सरांची. मी सांगेन तुम्हाला, नितीन राणे उजव्या हाताने ब्लॉकलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. लो फुल टॉस चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये तिकडे जातोय, कलेक्ट करतायत. यू वेट, चांगला कॉल दिला. एक धाव तिथे मिळाली असं वाटलं होतं का 2 धावा तिथे मिळतील, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या ती म्हणजे 3 आकडाला मालवणचा किल्ला. 3 दशकांपासून हा किल्ला अजूनपर्यंत तसाचे तसा आहे मित्रांनो. ओहो, ब्युटिफुल डिलेवरी. थोडासा यॉर्कर लेंथ वाटला, मात्र स्ट्रेट लेनमध्ये हा चेंडू गेला. कलेक्ट करतायत. एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 4. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू डिश मिडॉनला तिकडे येतोय, कलेक्ट करतायत. एकच धाव तिथे मिळते. षटक संपते पहिलं आणि बघायचं आहे धावसंख्या ती म्हणजे 5. धावसंख्या ती म्हणजे 5. 5 आकडा 5 नोव्हेंबर. जो रोग देता है बंदूक की गोली, उसका नाम है विराट कोहली. 5 नोव्हेंबर कोण विसरू शकत नाही वाढदिवस. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून 1 बाउन्स 2 बाउन्स. खूप वेगाने तिकडे जातोय. देवबाग चषक मधील ब्रँडेड चौकार. देवनिकन्स एकाच इनिंगमध्ये 9 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. रेकॉर्ड करता करता बाकी राहिला अहमदाबाद स्टेडियममध्ये कपिल देव निकन्स सरांचा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. येईल का कॅमेरामॅनकडे? नाही, थोडासा वाचला, नाहीतर 500 रुपये नक्कीच आमच्याकडून तुम्हाला मिळाले असते. डीप लॉंग ऑनला तिथे चेंडू जातोय 4 धावेंसाठी. तेरा वर्ष लागली छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगड जिंकायला, आणि तो कोणी जिंकून दिला होता मित्रांनो? कोंडाजी फर्जंद. हे नाव खूप मोठं आहे इतिहासामधलं. शॉट ऑफ लेंथ अगोदरच शफल झाले होते कृष्णा सातपुते स्टाईलला, तर आता कमबॅक करतायत असं म्हणायला हरकत नाही. माऊथ शहाला आपण तिकडे बघतोय गोलंदाजी करताना. मला मायकल होल्डिंग सरांची आठवण झाली माऊकला गोलंदाजी करताना. माऊथ शाह कॉमेंट्री बॉक्सकडून विश्वजीत ठाकूर स्टाईलला स्क्वेअर कट करतायत. शॉर्ट पॉईंटला बघायचं, एक धाव तिथे कंप्लीट करतायत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. आजचा तिसरा दिवस. खूप सारे समालोचक इथे आम्हाला 3 दिवसापासून लाभलेले आहेत. बॅटन पॅडच्या मध्ये थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा सुपरफुल पॉवरफुल अँड वंडरफुल चौकार तिकडे येतोय. देवबागच्या अमोल दमदारे, प्रदीप देऊलकर, श्याम
कर, उत्तम मणगेकर, राजा सामंत, उद्याच्या दिवशी बादल चौधरी सर इकडे येतील, उदय घाटवाल, भूषण नाईक, नितीन नाईक. एक चांगलं कुटुंब आहे आमचं, खास करून समालोचकच्या माध्यमातून. वेट अँड वॉच, थोडासा एक क्रॉस पॉईंटमध्ये तिकडे चेंडू जातोय. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 19 धावा करायच्या आहेत. इकडे 61 धावा करायच्या आहेत. मित्रांनो, तुम्ही सामना बघताय आशी स्पोर्ट्स अरुंदा आणि परी स्पोर्ट्स उभा दांडा. एकाच शहरामधील हे दोन्ही संघ आहेत, अरुंदा आणि उभा दांडा. वेंगुर्ला जर म्हटलं तर गावस्कर सरांची आम्हाला आठवण येते. त्यांचेच भाऊजी गुंडप्पा विश्वनाथ यांनी वचन दिलं होतं एक स्टेडियम बांधण्याचं गावस्कर सरांना. कोंडोरा बीचपासून सागरेश्वर बीचपासून चांगले बीचेस आहेत, अतिशय चांगलं निसर्गरम्य असं शहर आहे. जयदेव केळुसकर. ओपनिंगला आले होते अभिषेक आणि दत्ता, फक्त अभिषेकने एक धाव केली, बाद झाली. आता दत्ता आणि प्रतीकमध्ये मी सांगितलं होतं पार्टनरशिप, तर ती चांगली पार्टनरशिप आपण इकडे बघतोय. जयदेव केळुसकर कॉमेंट्री बॉक्सकडून. आता मात्र बघा हलक्या पद्धतीने हाफ शॉट म्हणायला हरकत नाही, नो मॅन्स लाईनमध्ये एंड मुमेंटला थोडासा विचार चेंज केला फलंदाजाने. लॉंग ऑनमधला क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करण्यासाठी तिकडे येतोय, एक धाव मिळते. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र हर्षलजी केळुसकर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. धावसंख्या ती म्हणजे 20. हार्दिक पांड्या कोण विसरणार नाही, DY पाटील स्टेडियम T20च्या एका मॅचमध्ये, एकाच मॅचमध्ये हार्दिक पांड्याने 20 षटकार मारले होते, 158 धावा केल्या होत्या. आणि ते 20 षटकार मी कधी विसरू शकत नाही. हा T20 मधला खूप मोठा रेकॉर्ड आहे. बॅकवर्ड पंच बघा, चेंडू टप्पा पडल्यावर थोडासा इनकट मायकल होंडिंग स्टाईल हा चेंडू आपण इकडे बघितला. बाकीचं काम यष्टिरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतात. फलंदाज बाद. दॅट्स अ ब्रिलियंट बॉलिंग, गुड व्हेरिएशन जयदेव. आणि जी पार्टनरशिप चालली होती बघा, त्याच्यामध्ये थोडंसं ब्रेक थ्रू देता येतं आपल्या गोलंदाजाच्या कर्तृत्वावर. फलंदाज तिकडे बाद होते तो म्हणजे प्रतीक. वैयक्तिक मला वाटतं जर बघितलं तर 11 धावा प्रतीकने केलेल्या आहेत. दत्ता एका साईडला आहे, त्यांना माहिती आहे हा अजिंक्य किल्ला जिंकायचा असेल तर बघा खांद्यावर हात टाकून सांगितलंय, हम दोनों की ये दोस्ती है कभी नहीं तोडेंगे, अच्छी पार्टनरशिप करणे होगी, चांगली पार्टनरशिप करायची आहे मित्र आपल्याला, असं खांद्यावर हात टाकून सांगतात. ये क्रिकेट की पार्टनरशिप कभी नहीं तोडेंगे, काहीतरी इतिहास करू दोघं मिळून. पुन्हा एकदा जयदेव केळुसकर. एज हा क्या बात आहे. यष्टिरक्षक यांचे मी खरोखर कौतुक करेन. माधव मंत्रीचे मला आठवण झाली इंड्स क्रिकेटमध्ये. निसर्गरम्य कोकणाने काय काय दिलं मित्रांनो. ऐतिहासिक किल्ले दिले, पर्यटन स्थळ दिलं, समुद्र किनारा दिला. 97 बीच आहेत टोटल कोकणामध्ये, लक्षात ठेवा. चांगले अभिनेते दिले, अभिनेत्री दिली, चांगले क्रिकेटर दिले.
मच्छिंद्र कांबळे यांना विसरू चालणार नाही. मालवण क्रांती रेडकर, अलका कुबल, प्रवीण नांबरे, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर असे चांगले क्रिकेटरसुद्धा दिले याच कोकणाने मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे तेजस. धावसंख्या ती म्हणजे 20. जयदेव, जयदेवच्या डोक्यावर मला वाटतं उलटी कॅप आहे का फडका तो मला व्यवस्थित दिसत नाही. आहा, कॉफी बुक स्टाईल कव्हर पॉईंटला तिकडे चेंडू जाते, बघायचा आहे. 1 धाव तिथे कंप्लीट करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 21. पी टी उषा, कोण विसरेल, भारताला 21 मेडल मिळवून दिले होते पी टी उषाने. 21 आकडाला तर मग मला गारफिल्ड सोबल्स वयाच्या 21व्या वर्षी 365 धावा टेस्ट क्रिकेटमध्ये जो रेकॉर्ड तोडण्यासाठी ब्रँडला बरीच वर्ष वाट बघावी लागली. 21व्या वर्षी गॅरी सोबर्सने हा रेकॉर्ड केला होता. धावसंख्या ती म्हणजे 21. रिव्हर्स स्ट्रोक, सक्सेसफुल स्ट्रोक, 1 बाउन्स. मात्र खेळाडू तिकडे आहे, दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला मात्र थांबून घेतलं. थोडेसे नाराज झाले कारण जर बघितलं रिलीज ऑफ द डिलिव्हरी झाल्यावर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि रिव्हर्स स्ट्रोक कन्वर्ट करताना व्यवस्थित टायमिंग नाही झालं. टायमिंग झालं तर हा चेंडू बाहेर गेला असता. धावसंख्या ती म्हणजे 22. तिलकरत्ने दिलशान, वन डे क्रिकेटमध्ये 22 शतकं. धावसंख्या ती म्हणजे 22. आता मात्र बघा पुन्हा एकदा चेंडू पडल्यावर थोडासा स्विंग होतोय मालकम मार्शल स्टाइल में. तारक मेहता का उल्टा चश्मा और ये जो गेंदबाज है जयदेव, इसका जो उल्टा रुमाल, ये 2 चीज़ें बहुत फेमस है मेरे दोस्तों. इसलिए देखो क्या गेंदबाजी कर रही है, क्या बॉलिंग करतोय जयदेवनी. अप्रतिम गोलंदाजी इकडे गेली. थोडासा स्ट्रॅटर्जी टाइम आउट इकडे होते, थोडासा ड्रिंक्स टाइम इकडे होते मित्रांनो, लक्षात ठेवा. चला या संधी देऊया डीजे वाल्याला. सावंतवाडीचा एक अतिशय चांगला असा बुलंद आवाज, भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे परममित्र भूषण नाईक सरांना मी इकडे इन्व्हाइट करतोय येणाऱ्या 3 षटकांसाठी. धन्यवाद नितीन सर. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या 22, 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज 4थं षटक घेऊन सज्ज होतोय तो माहुष शहा. महत्त्वपूर्ण असं वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन सज्ज. 17 चेंडू विजयासाठी 38 धावा असं समीकरण येऊन ठेपतंय. ते या सामन्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना. विजयी संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, परंतु पराभूत संघाला काही अडचणींचा सामना हा येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल. देवबाग चषक 2021 सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रातील महत्त्वपूर्ण सामना. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, फलंदाज तेजस जुलेकर काहीसा चकतोय. चेंडू मात्र जातोय तो यष्टीरक्षक गोपाळ बटा याच्या दिशेने. धावसंख्येच्या गतीला काहीसा रोधक लागतोय आणि धावसंख्या परावर्तित केली जाते ती 23 धावा धावफलकावर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, पहिलं षटक काहीसं महागडं ठरलं होतं ते माहुष शहा याचं, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज तो सज्ज होतोय 4थं षटक घेऊन आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत.
यावेळी मात्र उंच फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. दाजी धुरत आमच्या स्क्रीन समोर येतोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. या एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलली जाते. ती 24 धावा धावफलकावर. सुरेख असं गुणलेखनाचं काम आमच्यासोबत नेल्सन फर्नांडिस पहिल्या सामन्यापासून पार पडतायत आणि मी भूषण नाईक तमाम क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत. चौथं षटक हे प्रगतीपथावर. और पिच पद्धतीचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने टोलावलेला फटका अलॉंग द कार्पेट जातोय. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुरेश मांजरेकर चेंडूवर ताबा मिळवतोय. एकेरी धावेवर समाधान. दुसऱ्या धावेचा जीव घेणा प्रयत्न जीव घेई ठरतोय आणि जी नको होती ती धाव घेण्याचा प्रयत्न तेजस जुलेकर या फलंदाजाला काहीसा अंगलट येत. चौथ्या गड्याच्या रूपात तेजस जुलेकर या फलंदाजाची एक छोटेखानी खेळी समाप्त होत धावसंख्या मात्र स्थिरावते. ती 25 धावा. चौदा चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. चेंडू आणि धावा यामधील अंतर काहीसं कापण्याचा प्रयत्न केला जातोय. तो गोलंदाजाकरवी 61 धावा या मापक आव्हानाचा पाठलाग करत असताना गोपाळ बटा याच्या रचलेल्या चक्रव्यूहात मात्र 4 हुकमीचे एक्के मात्र गारद होत आहेत, अडकतायत आणि मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 25 धावा असं समीकरण हे पाहायला मिळतंय. उंच पुरा सडपातळ बांध्याचा ज्याने पहिलं निर्धाव षटक टाकत दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची नोंदवली तो सज्ज होतोय फलंदाज नेहाल घाटवळ याच्या फळीतनं यावेळी फटका येतोय. कव्हरच्या डोक्यावरनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे लगत जातोय. गणेश चोडणकर जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळवतोय थेट फेक करतोय तो यष्टीरक्षक गोपाळ बटा याच्या दिशेने. परिणामी गोपाळ बटा याची सुरेख असं यष्टीरक्षण संभाव्य धाव रोखत मात्र 2 धावा धावफलकावर पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. ती 27 धावा धावफलकावर. धावा कशाही येवो धावफलकावर येणं हे अनिवार्य गरजेचं आणि 60 धावांचा पाठलाग धावांची लयलूट ही करण्याचा प्रयत्न तो फलंदाज नेहाल घाटवळ आणि दत्ता धुरी या फलंदाजांचा. और पिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र ऑनसाईडच्या दिशेने टोलावला जातोय. जयदेव केळुसकर चेंडूवर ताबा मिळवतोय. त्याने सुरेख असं षटक मात्र मागच्या दरम्यान टाकलं. तो जयदेव स्क्रीन समोर येतोय. एकेरी धावेने मात्र सांगता होते ती षटकाची. चौथ्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 61 धावांचा पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतरिम 12 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. प्रति षटक बहुधा 16.50च्या सरासरीने धावफलक हा पुढे सरसावणं गरजेचं. काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा घेऊन जातोय आमचे सहकारी डीजेकडे. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि श्री कृष्ण 11 देवबाग दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी करून घेण्यात येईल. उंच असा फटका काहीसा फसतोय. छोट्या चणीचा वेगवान शैलीचा गोलंदाज, चतुरस्थ अशी गोलंदाजी करणारा, माहिरत असणारा असा गोलंदाज जयदेव केळुसकर याला गोलंदाजी मार्कवर आणण्याचा कावा कर्णधार गोपाळ बटा याचा सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूवर गडी बाद करत आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 28 स्थिरावतोय 60 धावांचा पाठलाग करताना. नवीन फलंदाज सज्ज होतोय तो दत्ता धुरी याचा साथ देण्यासाठी गौरव नारोजी.
दत्ता धुरी आपल्या संघाला महत्त्वपूर्ण योगदान देतोय, तर दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजी काहीशी ढेपाळते. निम्मा संघ गारद होतोय. 5 गडी बाद होत आहेत. 28 धावा, 5वं षटक प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीपचा आतेताईपणा यष्ट्यांच्या मधोमध सापडतोय. जोरदार अपील केलेलं हे सार्थ आणि विश्वसनीय मानलं जातं. असता तोच फलंदाज मात्र दत्ता धुरी याच्या रूपाने 6वा गडी माघारी परततोय. तो परी स्पोर्ट्स उभा दांडा क्रिकेट संघाचा धावफलक आता मात्र स्थिरावतोय. तो 28-6 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग. सामना अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि श्रीकृष्ण 11 देवबाग दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्याने लगेच मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. संघाचा अनुभवी, संघाचा तारणहार, संघाचा बुजुर्ग असा खेळाडू म्हणून मैदानावर उभा ठाकतोय तो गौरव नारोजी याचा साथ देण्यासाठी फलंदाज उंच पुरा असा राधाकृष्ण पेडणेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने टोलावलेला फटका मिडविकेटच्या दिशेने जातोय. बहुधा डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये अलगद मात्र झेल प्राप्त करत तिसरी हॅट्रिक या स्पर्धेची गोलंदाज जयदेव केळुसकर. आणि जयदेव केळुसकर मात्र वर्चस्व गाजवत या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक नोंदवतोय. धावफलक स्थिरावतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात 28. फलंदाज मैदानावर उभा ठाकतोय गौरव नारोजी याचा साथ देण्यासाठी. अष्टपैलू ज्याची ख्याती कीर्ती ज्याने अल्पावधीतच आजमावली असा सुचित देवळी सज्ज होतोय मॅन फ्रॉम मळगाव या स्पर्धेदरम्यान. धावा काहीशा रोखल्या जात आहेत. धावसंख्येच्या गतीला काहीसा रोधक लावला जातोय आणि कर्णधार गोपाळ बटा आपल्या चक्रव्यूहामध्ये मात्र परी स्पोर्ट्स उभा दांडा क्रिकेट संघाच्या 7 खेळाडूंना मात्र घेतोय आणि धावसंख्या स्थिरावते 28. शॉर्ट ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केलं जातोय. हाही चेंडू बहुधा निर्धाव टाकला जातोय. तो गोलंदाज जयदेव याच्या करवी 4 चेंडू निर्धाव 3 गडी बाद. या षटकामध्ये आतापर्यंत धारदार अशी गोलंदाजी, ज्या गोलंदाजीला आग ओकणारी ही गोलंदाजी संबोधलं जातं, ती आग ओकणारी गोलंदाजी ती आशू स्पोर्ट्स आरोंदा क्रिकेट संघाकरवी गोलंदाज जयदेव केळुसकर करतोय आणि आतापर्यंत महत्त्वपूर्ण 3 हुकमीचे के तो गारद करतोय या षटकामध्ये. गौरव नारोजी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज. उंच फटका टोलवण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव 3 गडी बाद. 28 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग. हा बहुधा फलंदाजी करणारा परी स्पोर्ट्स उभा दांडा क्रिकेट संघ या स्पर्धेचं दुसरं निर्धाव षटक टाकतोय की गोलंदाज ही करामत करणारा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेट. सुरेख पद्धतीचा चेंडू बहुधा दुसरं निर्धाव षटक. याही गोलंदाजासाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. आग ओकणारी गोलंदाजी या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक नोंदवतोय. दुसरं निर्धाव षटक टाकतोय तो गोलंदाज जयदेव केळुसकर. 5 षटकांची सांगता होते. 5 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 28 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात 61 या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग. दुसऱ्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना तो आशू स्पोर्ट्स आरोंदा विरुद्ध परीट स्पोर्ट्स उभा दांडा वेंगुर्ला या 2 संघादरम्यान. डीजे हॅलो. सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होत आहे. मी मंगेशजी बांदेकर यांना विनंती करतोय सामन्याचं नाणेफेक त्यांनी करून घ्यायचं आहे. दोन्ही नाणेफेक करतील
विशाल. सहा चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना सुरेश मांजरेकर याच्यावर धुरा सोपवली जाते. ती अंतिम षटकादरम्यान या सामन्याची सांगता करणारा भैरवी घालणारं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो सुरेश मांजरेकर. पहिल्या चेंडूवर 1 धावा ही पूर्ण केली जाते. या संपूर्ण स्पर्धेचा बोलबाला, या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर सांगितला तर उपउपांत्य फेरीमध्ये आतापर्यंत 4 संघ गवसणी घालतात, ज्यामध्ये सातेरी कर्ली, गुड मॉर्निंग मालवण, TTMM कुडाळ आणि VBR सावंतवाडी हा क्रिकेट संघ. दोन्ही संघांचा टॉस होत आहे. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि श्रीकृष्ण 11 देवबाग. अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजे श्रीकृष्ण 11 संघाला आपली फलंदाजी करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. 31 धावा धावफलकावर असं समीकरण पाहायला मिळतंय. 8 गड्यांच्या मोबदल्यात 8वा गडी माघारी परततोय. गौरव याच्या रूपाने 61 धावांचा पाठलाग. डीजे नवीन फलंदाज बहुधा जयराम परब याची वर्णी ही मैदानावर लागते. सामन्याची औपचारिकता, सामन्याची काही बाकी ही औपचारिकता पार पाडण्यासाठी मैदानावर सुचित देवळी याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज तो जयराम. यावेळी उंच असा फटका, लॉकिंग लंडन, टॉकिंग टोकियो ज्याला संबोधलं जातं, ऑनसाईडच्या दिशेने फटका टोलवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. 9व्या गड्याच्या रूपात बहुधा फलंदाज सुचित देवळी याची चोटेखानी खेळी समाप्त होत एका ऑलआउट होण्याच्या संकट हे दिसतंय ते मैदानावर. ऑलआउट होण्याचं संकट हे मैदानावर दिसतंय ते परी स्पोर्ट्स उभादांडा क्रिकेट संघाचे याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज तो म्हणजे संदीप किनळेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. गोलंदाज सुरेश मांजरेकर पुन्हा एकदा सज्ज. ऑरपीज असा चेंडू, उंच फटका बहुधा सीमा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाज बाद होतोय आणि मात्र ऑल आउट होतंय ते परी स्पोर्ट्स उभादांडा क्रिकेट संघाचं. 31 धावा धावफलकावर रोखतायत. 60 धावांचा पाठलाग आणि दुसऱ्या फेरीमध्ये ही मात्र गोपाळ बटा याच्या बहारदार आणि सुपर डुपर अशा कॅप्टनशिपच्या अधिपत्याखाली तो मात्र आशू स्पोर्ट्स आरोंदा क्रिकेट संघ ही मात्र विजयश्री संपादन करत दुसऱ्या फेरीमध्ये आपले उपांत्य फेरीचे दरवाजे काहीसे उघडतोय आणि सामना समाप्त होत परी स्पोर्ट्स उभादांडा क्रिकेट संघ दुसऱ्या फेरीमध्ये काहीसा पराभूत ठरतोय. परंतु सामने अजूनही काही संपले नाहीत.